दरम्यान अशोक खरात विरोधात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी 10 गुन्हे नाशिकमध्ये तर प्रत्येकी एक गुन्हा शिर्डी आणि राहतामध्ये दाखल झालाय। त्यातल्या एका गुन्ह्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात सुनावणी पार पडली। भोंदू अशोक खरातला आज पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यानंतर आता एसआयटी खरातचा ताबा घेणार आहे। 75/26 मध्ये जो गुन्हा आरोपी विरुद्ध दुसरा गुन्हा होता त्यामध्ये त्याच्या पोलीस कस्टडीचा रिमांड राखीव 15 दिवसाचा एमसीआर त्यांनी मागितलेला आहे, राखीव ठेवला पोलीस कस्टडी आणि त्याला 76/26 मध्ये वर्ग करण्यात आलं। त्याचं पोलीस कस्टडीचा रिमांड उद्या देण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।